हो जावई बा पुरीला मारू नका का जावई. आता नाही याच्या कानावर घाली ती मला नाही येतं बाई तोंड दाबून बुक्क्यांचा मारा झालाय. हे म्हणजे मा असून मला खाता येईना आणि मा असून मला नुसतं जीवाला बाई ती म्हणते ना चन्नाची चोळी ना अंग अंग पोळी अशी गंमत झाली बाई. विशाल काय करू राहिलं तू इकडं? काय नाही. मला ना तो अशी थोडं बोलायचंय बाबा. काय म्हणते? तुला असं म्हणते ते डबडे फेक बाजूला. हा काय म्हणते? तुला असं म्हणते तो सासऱ्याला येऊन महिना दीड महिना होत आला. हा कवर ठेवायचा आहे आपल्या इकडं बा. का बरं? राहू दे ना, राहू दे. त्याचं लोणचं घालायचं इडून का त्याच्यावाली तिरडी आपल्या दारावरून उचलायची. अगं आई हा ऐक, हा ऐकत आहे तोच ऐकत आला त्याला विचारायला तिकडं भाकर खाऊ घालायला कोण नाही. बरोबर. हा माझी सासू गेली, हा मग ते बिचारा राहू राहिले इकडे, तर राहू दे. मग त्याने एखादी दुसऱ्याची बायको पाहिजे ना त्याला. तिथं चांगल्या फ्रेश मालाला कोणी विचारेन आणि याला कोण, या सेकंड हँडला कोण विचारणार आहे? गंज भेटत आहे भाऊ म्हातारपणा. त्यांना बी आता त्याच्या पोरीची सोय करून दिली, दोनाचे चार हात करून दिले त्यानं, त्याची सोय लावून घ्यायची. आपल्याला काय उपकार आहे? ये बायाच्या दारात कोण पडून राहिले एवढ्या दिवस मला सांग बरं. हे बाय ऐक, बरं तो जसा आला तसं त्याला सारं जाग्यावर द्यायचं. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, टेरीला खातो पितो, टेरीला हात पुशीतून उभा राहतो, वाट्यावर हिंडतो, परत घरात येऊन पडतो. तो तर 1.5 महिन्यात कितीकच जाडा झाला. बरं ऐक, बरोबर हम्म, तो म्हणणं बरोबर आहे, पण मला एक सांग, आपलं ते मोती कुत्र आहे, हम्म, 4 भाकरी सकाळी खातं, 4 भाकरी संध्याकाळी खातं, हा बरोबर आहे की नाही? हा. त्याला तर आपण कुत्र सांभाळू शकतो, तर माणूस का नाही सांभाळायचं? अरे मग कुत्रा आपण सांभाळतो ना, तू बराबर बोलला. तुला त्याचं उदाहरण देते. तो कुत्रा आपल्यावाला आहे ना, 4 भाकरी सकाळच्या खातं, 4 भाकरी संध्याकाळच्या खातं, पण त्याचा धाक आपल्याला नाही जगालाय. तसा हा कुत्रा तोवाला सासरा येईल का, याचा धाक जगाला नाही मला आहे. मला एकपट जगाचा धाक उभा राहिलाय. जग काय, जग दुनिया काय म्हणल, आणि दुप्पट त्याचा धाक उभा राहिलाय. बाई त्याचं वय आणि मा वय सारखंच आहे. तो बाप नाही, काहीच नाही. तो बाप कुठं खापला कुठं नाही, त्याचा तपास नाही लागेल. आणि हा घरात येऊन बसलाय भुजंग 1.5 महिन्यापासून. तर लोक काय विचार करीत असतील, एक तर आपले भाऊबंद किती खेळायचे धनी तुला माहिती, आणि मला ना तो सासरा घरात घुसला का मला नुसतं कस तरी होतं बाबा. मग तू पाय बाबा, तू ते ना त्याची सोय लाव कुठं तरी. ते मला काही तो काही घरात सहन व्हायना, मी तुला खरं सांगत. मला काय वाटलं माहितीये का, मला वाटलं तो खायमुळं तुला सहन होऊन नाही राहिला. नाही रे बाबा, जगदुन्या नाव ठेवायचे काम आहे ते, बरोबर आहे. तो मग त्याची ना काहीतरी तू सोय कर. मला काही तो सहन व्हायना. बाई टाइम टेबल प्रत्येकावा असतो, वैऱ्यावर दुश्मनावर असा टाइम येऊ नये. पण मग असं नको बाबा, मला काय बरं नाही वाटत आहे, मी तुला खरं सांगत. ते बरोबर आहे. याच्यातून ना तू काहीतरी मार्ग काढ. ही गोष्ट आहे ना, मी डोक्यात आणलीच नाही बरं का. हा म्हणजे असा विचार केलाच नाही का. खरंय ना, तू सारखा वारका येतो, म्हणजे पप्पाचं वय आणि त्याचं वय सारखंच आहे. लोक काय म्हणशील, हिनं नवऱ्याचा नाही तपास केला, 10 वर्ष झाली नवरा कुठं खापला, हिनं तपास नाही केला, टीचित राहती, सुना मुलाचं राज्य भोगीती, आणि हिनं येई काला बोलून घेतलंय. बरं तो घराच्या बाहेर नाही बाई, घर कोंग्यावानी खातून घरात राहतो, खातून घरात राहतो. नाही, काल आलो होतो. बरं त्याच्यात हॉलमध्ये तो झोपतो, हॉलमध्ये मी झोपत, तो त्या कोपऱ्याला मी या कोपऱ्याला. बाई टुकू टुकू माकडावानी मला झोप येत नाही. मी नुसते गॅसवर आहे, तुला सांगते 1.5 महिन्यापासून. काय सांगू, उठलाच एखाद दिवशी टाकलीच मावं झेपत, मग मी काय करायचं? नाही असं एवढं ते नको सांगू बाबा तू. एवढं वाया जाईल. नाही ते सांगूच नको तू. त्याला 90 मारायची सवय भाऊ, तुला माहित नाही. या बाय, तुला एक सांगू का बरं का, तू देशी पितो का? तो 7 नालायक आहे. तू देशी पितो का मला सांग. ऐक 1 मिनिट, तो 7 नालायक असेल बरं का, पण आहे ना, मामाचा स्वभाव एकदम चांगला आहे. आणि मामाने जर असं लपडे करायचे असते तर मामाने दुसरं लग्न केलं असतं. मामा तसा का आला राहिला असता ब्याला. तू देशी पितो का? कोण? तू. मी कोणतीच नाही प्यात. मग संडास बाथरूमच्या स्लॅबवर बाटल्या पाय किती साचले. परवाच्या दिवशी मी 150 बाटल्या इकले. आल्या कुडून? वर स्लॅबवर. काय सांगू तुला, मी वरून टेरेस वरून पाहिल्या गच्चीवरून त्या इकल्या. त्या तंद्रीमध्ये जर त्यांना काय पाऊल उचलला
तर तुम्हाला ह्या वयात तारीख टिपायला लावितो का तो सासऱ्याकून तू काही बोलते का ग? नाही बाबा, तुला एक बरोबर सांगू का, या तो अशी पानचट बोलण्यामुळे ना मा बाप घर सोडून निघून गेला. हा का मा हा, बोलण्या तोय तोंडापायी तुझ्या तोंडापायी वळले सगळं. तुमच्या अख्ख्या खानदानाला आवा लागत होत्या, गेला कोणच्या आवचा हात धरून आणि मला बोलत तू. ती परंपरा आहे आमची. हा मी केली का परंपराला काही डाग लावला का? मायवाला जर असं बोलणं जर नसतं ना तर या भाऊकीमध्ये तुला इडे या वावरात बसायला चान्स नव्हता. समजलं का तुला? बरं मी काय हा? म्हणतो, तो वाले चुलते काके कुदायचे निसते येऊन का येण्याचा आमचा भाऊ घालावला, येण्याचा आमचा भाऊ घालावला, तरी फकडी कडक म्हणून इड राहिली. बरं झालं. ऐक मी काय म्हणतो, हा बोल. मला एक सांग, आता याला काढून द्यायचं, पण मग काहीतरी भांडण बिंडण काहीतरी करावं कशाला लागेल ना. भांडून काढून देतो गोडीत? तूच काहीतरी कर, तिच्या कानावर घाल, असं थोडी येत. मला पटत नाही बाबा. चायला अवघड झालं बाबा मावलं. खायला हा ना, याला बोलवलं नाही ना कोणा. टेन्शन येऊ राहिलं मला भाऊ. बळच आला, बळच. 1 दिवसाचा 2 दिवसाचा का असा 1.5 महिन्याचा पाहुणा. मला वाटलं बरं का, हम्म, मला असं वाटलं होतं पहिले, हम्म. म्हणला 2 दिवसात जाईन, 4 दिवसात जाईन, 8 दिवस झाले. आज आज मला वाटतं 1.5 महिना झाला. 1.5 महिना मग घरच सोडी ना. झाडा किती झालाय खाऊ. लाज कशी वाटत नाही, असे गाल वर आले गाल. बाई हो. इकडे बसले का रानात? हा बसले भाऊ अहो, इकडे. घरीच पाहिलं मी, हा पोरही नव्हती घरी हा. आणि तुम्ही घरी दिसले. मग आता आमच्या मळ्यांमध्ये काम चालू आहे ना. पण मग जेवायचं मला ते हा म्हणलं जेवायचं होतं. तुम्ही तर सकाळी जेवले होते ना माझ्या संग? नाश्ता दिलता. आता भूक लागली 2-3 वाजले ना हो. हा बाई. मी म्हणलं असतील तुम्ही घरी, हा मग म्हणलं चला जेवण करून घ्या. हा. पाहिलं तिला दरवाजा लावेल. मी तर त्या सकाळच्याच नाश्त्यावर आहे बाई. मी एवढं काम केलं वावर येचलं पण मला नाही भूक लागली. काव तुम्हाला मामा, बसल्या बसल्या भूक लई लागत येई बा. काव मामा, काय बोला जावाय एक विचारू का तुम्हाला? काय? तुम्ही तुमच्या तिकडं घरी हा. काय काम करीत होते हो? तुम्हाला सांगू जावाय, हे बघा पोरीचं लग्न झालं हा तसं मग मला काही कामही नव्हतं. आता कामाचं कसं, आता फक्त तेवढं हाताना एखादी भाकर केली तर केली, 2 भाकरी करायचो, भाजी करायचो, खाऊन झोपायचो. फक्त कामधंदा काहीच नव्हता ना. नाही का? मग घरात ते तेल मीठ हे कुठून आणायचे? मग ते बँकेत पैसे होते ना थोडे, मग ते संपले आता. म्हणून तुम्ही इकडे आले का? हा, मग आता कोण नाही ना आपल्याला करून लागायला, परत सांभाळायला कोण नाही. असं मग असं. शेवटी आपल्या पोरीलाच फोन केला. मग पोर म्हणे या दादा इकडं. मी काय म्हणते ऐक, एखादं 2 पोते गव्हाचे दे, एखादं पोतं बाजरीचं दे, एकट्या जीवाला कितीक लागत, आणि 1000-2000चा किराणा भरून दे, आणि कुठेतरी कामधंदा पाहायला लाव, आणि तिकडं रान पोटाला पोटभर खा म्हणा. अहो येईन बाई, आता दिसत नाही, गॅस पेटवता येत नाही, चूल पेटवता येत नाही, झालं कमी जास्त बाडका बुडका झाला, पेट झाला जीवाचा, तर काय करायचं? पोर इकडं तुम्ही करू ना इकडं. खर्च आम्ही. काय आता? तुमच्या डोळ्यांचं ऑपरेशन करायला लागलं तर मी पैसे देते बाई, नाही, आता पण मग पुढं तुम्ही काय ना तिकडं हाताना करून खा. नाही तर मग एक काम करत्या का, एखादी दुसऱ्याची नवरी पाहू का? मग तुम्हाला काय जड झालं का मी? जडवायचा नाही प्रश्न मग? तुम्हाला. आता का मोकळं तुम्हाला काय बोलते, त्रास दिला मी सांगा? मला नाही काही त्रास तुमचे दिला. काम करते तुम्ही, मग तुम्हाला मी टाइमपास म्हणून आलोय का तुमच्या गप्पा मारीत राहतोय? तुम्ही तुमच्या कामाला जाते, मी राहतो एकटा घरी. येई बा तुम्हाला एक सांग, हा, मग माय ना भाऊ बन मला टाचा टाचा टोची सुटले, नाव ठेवू राहिले. त्यात काय नाव ठेवणार आहे येईन बाई? हे बघा शेवटी आता ज्याला कोणी नाही म्हणजे मग शेवटी कार्य जावायकच राहतं ना माणूस. नाही राहत, पण मग आता या बा तुमच्यावाला जर येई असता हा. तर मला काय वाटलं नसतं. पण आता तुम्हाला इड येई नाही, आणि तिकडं मला येईन नाही. जाऊ दे, आणि कसं ये ते, काय ना. आहे? आता या जवळ आपलं अटकलंय काहीतरी, प्रत्येकाला मारायचंय, कोण प्रत्येकाला जायचंय. हा? पण नाही बाई मला नाही पटू राहिलं. आता मला तुमच्या ना. नशिबात तो जवळ होता तवर होता, मामा, तर माझ्या नशिबात काय ना तुमची येईन नव्हती. ओ मामा, आता मी काय करणार सांगा? मामा आणि बाकीचे या लोक बा. नाव ठेवू राहिले. ऐका एक मिनिट. हा, बोला बोला. आता माझा जो बाप आहे ना, हा तो तुमच्याच वयचा होता. तुम्ही सारखे वारखे हा, हा. बर का? हा. लोक काही बी बोट ठेवत्या. अहो, जगाच्या नाही मानावं घ्यायचं राहत एवढं. नाही तुम्हाला मी सांगतो तेव्हा, हा. पहिले ना आईचा एक गुरुभाऊ होता हा, बर का? हा. तो यायचा आम्हाला कपडे लत्ते करायचा. हा. तेव्हा लोक काय म्हणायचे माहितीये का, हा गुरुभाऊने याचं नीचं काहीतरी लपडे. त्याच्या बिचाराच्या मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं. आम्ही लहान होतो, आम्हाला कळत नव्हतं, पण लोक असे थुकायचे. हे बघा. तो डाग मिटला. आता लोक काय म्हणतील, काही नाही या इथून काय, या गोष्टी होत्या. त्याची तिला लाज वाट राहिली, त्याच्यामुळं बाकी काही विषय नाही. तुम्हाला आम्ही किराणा देतो, तुम्हाला जे लागलं ते तुम्हाला घरात आणून देऊ. पण आहे ना सासरे बा, तुम्हाला कळकळीची विनंती आहे,
का तुम्ही ना आमचं घर सोडा. आज पिशी भरा तुम्ही. जावाई तुम्ही जगाचं जर ऐकून आहे ना काय उपयोग होणार नाही. जगाचं ऐकूच नका. येईन बाई तुमचा येत असं नाही. मनात काहीच वाईट आणू नका. नाही ना हे तुम्हाला आणि मला माहिती पण जग दुनियाला नाही ना हे माहिती. आपण शेजारी झोपतो तुम्ही तिकडून झोपतो मी इकडून झोपतो. पण कधी तुम्हाला धक्का लागला का बाकून? नाही नाही मला लागणार सांगा. नाही तो नाही विषय हा, काही मग? पण नको. मा मन लय बरे लय. हा हा तुमच्या येईन जात्या वेळेस सुद्धा मन भरूनच गेली. हम्म. हा तर तुम्ही ना तेवढं करा बाई. आज मुहूर्त चांगला आहे तुम्ही पिशी भरा आणि निघा. म्हणजे यायला आणि जायला काय मुहूर्त लागत का? येईन बाई काय बोल. तसं नाही मी ना 1.5 महिन्यापासून मुहूर्तच पाहत होते बोलायचा तो आज वागायला आला म्हणून म्हणते का आता मा बोलणं झालं तुम्ही आता जा. येईन बाई मी काय जाणार नाही. हा तुम्ही कमायचं असेल तसं मी जाऊ शकत नाही. हा बोला. म्हणजे हे काय बळदाटी. हा मामा जाऊ शकत नाही म्हणजे ही कोणती नाही पद्धत? नाही जाऊ शकणार कारण मला कोणीच नाही तिकडे. माई पोर सोडला दुसरं कोण आहे? चित माता पाकरून नाही मला. तुमच्या पोरीची सुखात आहे सगळं काही आहे. तुम्ही तुमच्या पोरीला दाखवा बरं थोडस दुःख आहे काय. मी म्हणलं का महापुरीला दुःख देता तुम्ही? तुमची आम्ही तिकडे सोय लावितोय ना. हा मी महापुरुषाही राहू शकत नाही. महापुरीला मी हॅलो सांगितलं होतं. काजल हा बोला ना. तू ना पहिले इकडच्या मळ्यात ये बरं. कुठं? या आपल्या गहू पेरला याच्यात. मी गावाचे दादाला पाहू राहिले. दादा काही इकडे दिसेना. अगं दादा गेले त्याच्यामुळे तुला बोलवलं इकडे. काय? अगं दादा गेले अटॅक आला त्यांना इकडे मळ्यात ये. अहो बळस काय मारे त्या? हॅलो बळस काय मारे त्या? लवकर ये लवकर ये. ती पोरं आता बॉम्बा मारितच येईन तिकून. तुला बी एक काय काम नाही तुम्ही बाबा. फोन केलाय राव तुम्ही? पक्की बॉम्बला ती येईन आता. मग तशी आली नसती लवकर. हा आता लगेच येईन पळत पळत. हा काय बाई तमाशा आहे आता. तुमच्या घराचं असं आहे काय नाही मला वाटतं लगेच. अरे मोर तर त्यांना घरी काढून द्यायचा होता तो आता डायरेक्ट आज काही जमी तारीख काढली. काय करा बाबा तुला बी. असंच आहे आपलं. भावना म्हणतो दादा कुठं आहे? इड काय इड कोण आहे काय का काय म्हणून एवढं ती तरी सराट बारल्यावानी तो नवऱ्याने पड फोन त्याच्या केला गळ्यात असा. पड. तुला लय पोमक आला आणि तो त्याला लय नवऱ्याने पाहणा बस तिकडे आला. बस. दादा काय झालं? काय झालं होतं? तुम्हाला अटक बिटक आला होता काच काय नाही ना. तो नवरे तो आली ते मस्करी केली. या बाय 4 भाकरी सकाळच्या आणि 4 संध्याकाळच्या मस्त चुरून मुरून दुधात आणतो. काही अटॅक बिटॅक काही का? येणार नाही. सकाळपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. तुम्ही आवाजाव करून बोलत होते माझ्या बापाला आणि आता काय कार्यावर आले? अगं मग चुरून मुरून दोन्ही गाल भरून खातोय तो बाप त्याला कसं काय अटक येईन असं. अहो पण मग तुम्ही खाया प्यायचं का म्हणता ये आम्हाला बघ तिकडं ये बघ काजल. आता तुझी सासू आणि तुझा नवरा म्हणतो काय? 1.5 महिना झाला तसा इडे बोकिंदळ बसेल येऊन. हा मग? हा याला पहिला जाऊ दे म्हणे पिशी भरून यायची कुठं? आपल्या माघारी. आणि तिकडे जाऊन काय करते माझा दादा? ऐक मी काय म्हणते काजल तुला. हा आपले भाऊबंद कसे तुला माहिती खेळाचे धनी. हा ते ना नाव ठेवू राहिले बाई मला. हा आता तो सासरा कुठं जायले त्याचा तपास नाही आज 10-12 वर्ष झाली. हा बरोबर. आता तो बापाची माई एकच वय येते. तो बाप 1.5 महिन्यापासून इडे पाहुणा 2 दिवसाचा राहतो 1.5 महिन्याचा नाही राहत. तो बापानं इड तळस ठोकलाय. तर मी असं म्हणत होते काय? मग यांना त्यांच्या घरी काढून देऊ. तिकडे यांना 1 पोतं गव्हाचं 1 पोतं बाजरीचं देऊ. किराणा भरून देत जाऊ 2-4 हजाराचा. आता टेचीत खाईन तो बाप पण तिकडच राहू दे बाई आपल्या इडे नको. इकडे ऐका ना मा बोल ना तुम्ही. माझं जर चुकलं तर तुम्ही माझ्या तोंडात चप्पल आणा तुमची. नाही चप्पल बिप्पल नाही हानीत पण तू पहिली बोलून तर पाय काय बोलत ही मग मी हा. पाहते. आता विषय असा आहे. तू बोल ग काय बोलतो तू? आता विषय असा आहे आत्या. हम्म, तुम्हाला तरी एक लेख आहे बरोबर आहे. हम्म, तसं मा बापाला लेख नाही. हम्म, मीच एक पोरगी आहे बरोबर आहे. हम्म. आता जर मा बाप जर तिकडे गेला मा बापाला दिसत नाही जास्त काही. हम्म. हा त्याने आता गडी माणसाच्या जातीनं आजपर्यंत कुठं भाकरी केल्या का? गंज करीत आहे ना बाई हा गंज करीत आहे. आता हात ये, वळती रे ये आता बाई. हे कुंभमेळ्यामध्ये साधू संत महात्मे येऊ राहिले हातानच भाकरी ठोकून खाते. अहो पण तिकडं आमच्या भावांना नाव ठेवतील ना म्हणजे काला नाव ठेवतील दडदडीत तुला आई नाही त्यांना माहिती मग केल्याने काय झालं. मी काय म्हणतो काय? या बाय. म्हणजे बोलू नाही पण बोलतो. हं? हम्म, आता तुझी आई वारली बरोबर. यांना पोरगा नाही यांना कोणी नाही तिकडं. हं? आम्हाला याच्याशी काही घेणं नाही. आमचा काही संबंध नाही त्या गोष्टी. त्याच्या वैयक्तिक पर्सनल गोष्टी तुमच्या त्या त्याच्याशी आम- पर्सनल गोष्टी द्या. हा. माझ्या बापाला जर मी नाही सांभाळणार तो कोण सांभाळी? म्हातारपणात लेक असू का पोरगी असू कोणी असू त्याने सांभाळायलाच पाहिजे.
आणि जावाई पण लेकाच्याच ठिकाणी राहतो, तर जावयाने बी सासऱ्याला सांभाळलं तर काही त्याच्यात पण वाईट मला नाही. असं वाटतं बाबा जिल्लतची जिंदगी जगण्यापेक्षा इज्जतीची जिंदगी जगावा. नसन हातपाय चालतील, नसल भाकरी करता ठोकता येत, तर गंगेवर कुशाल जायचं. त्या याच्यामध्ये जावा बाई यायला वृद्धाश्रमात. जडबीड काय व्हायला नाही काळजी. हम्म. यायला फक्त त्याच्या इज्जतीचं पडलं. हा लोक काय तो म्हणतात. सासूला वाटतं माथुरात येतो काय. तुम्हाला बस आजपर्यंत हा तुम्हाला आजपर्यंत कधी असं वाटलं का आत्या का माझ्या बापाने काही वाईट नजरेने तुमच्याकडे नाही पाहिलं? ग काजल, माझं नाही म्हणणं. मग आपल्या आजच का भाऊ-बहीण निर्णय बोलायचं. घेतला? आजच काय पण तुझी सासूला आम्ही शेजारी झोपतो का नाही हॉलमध्ये? त्याच्याकडच्या काढायला मी इकडच्या काढायला कधी गेलो की विचारा बरं टच तरी केलं का? हा नाही बाई भाऊबंद मला टाचा हा? टाचा करताय काजल. काय मला घेऊ आहे बसले ना, भाऊ बांधायचं. मला त्या दिवशी या- आत्या, तुम्ही मला इकडे यापेक्षा ऐका. भाऊबंद प्यारी. हा, ऐका. तुम्ही त्या दिवशी आंघोळीला मोरी गेल्या, तुम्ही लुगडं सोडलं मा बापाने पाहिलं, पण वाकडं तोंड करून साईडला आला म्हणे, बाई तू सासू आंघोळ करून राहिली म्हणे, मी तिकडे जात नाही म्हणे. मग काला हा? जावा काल बाबा, मडायला पण ऐक. घरामध्ये. मी म्हणत नाही तो बाप नालायक आहे, आम्ही म्हणते नाही तो बाप नालायक आहे म्हणून. ते हं? काही पण ऐक असू. पण ऐक फक्त विषय काय माहितीये का, 4 भिंतीच्या आत तो बाप चांगलाच आहे, हा आम्ही म्हणत नाही. हा. बाहेर त्याच्यामुळे ही स्वतःनी आई बी तिथं जवळ झोपती हा, एका हॉलमध्ये. हा. अलग लक्षात. हा, विश्वास नसता झोपली नसती. 12 वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारायचो झोपले बरोबर. झोपले. हा, दुसरी गोष्ट तुला सांगतो मी, 4 भिंतीच्या आत लोकांना भिंतीच्या आत काय चाललंय दिसत नाही, पण ऐकायला 100% येतं. आणि लोक मीठ मसाला लावून लोक बोलत सांगतात. राहत्या. हा. याच्यात इज्जत जाती आमची. त्याचा अनुभव आम्हाला हिच्या गुरुभावाचा आहे. ऐकून घे, तुला माहित नाही, हिच्या गुरुभावाचा अनुभव आहे. तो बिचारा मामा आम्हाला सगळं आणून द्यायचा. लोक काय म्हणायचे माहितीये का, त्याच्या सगळं लपड आहे बिचारा, तो मेला पण आला नाही परत दारात. अहो मानणारे नालायक आहे. मग ठीक आहे ना, आता तुमच्या आईला लोक नाव ठेवी तर मग आपण एक काम करू, मा बापाला आहे ना तिकडच बाजूला पडवी बांधून देऊ, तिकडे झोपा जाईन मा बाप, फक्त काय प्यायला अरे पण भाकर. नकोच नाही ना, आता आपलं जमणार नाही. आत्या मामा, तुम्ही घर सोडून द्या आमचं हम्म. आणि चालते वा. मी जाणारच नाही. घर सोडलं तर मी बी त्याच्या मागं जाईन. माई पोर हा, घेऊन तू जाईल. जायला लागलं. जाय, हा. तू जायला लागलं तर. जाय तू लगेच. चालेल. काय तू काय आडेल नाही इथं. काय चाल हा? कोण आहे कोणी कोण आहे कोण आहे हे कोण आहे कोण आले? विशाल कुठे गेला होता? तीर्थयात्रेला गेलो होतो मी. ये का? तीर्थयात्रेला मला काय माहिती आता 12 वर्षापासून अहो नव्हती तुम्ही ते. कुठे गेले जावई तुमचा बाप आहे? अहो तुमचे दात असताना तुम्ही गेले, आता बिगर दाताचं बोळक घेऊन आले काय काळजी का? नको करू, आलो ना मी, आहे ना. 12 वर्ष किती बाया सांभाळल्या तुम्ही? बाय नाही, तीर्थयात्रेला गेलो होतो, रडू नको. कसं वैद्याचा विचार निद्रा. केला नाही. देव केले. येई बा. वनवासाला गेले होते काय? वनवासाला आता बरं नाही. मा बाप गळत पडेल तुम्ही आताचा- आम्हाला. हा? ये भाई का हो? आता ऐका. अरे हा कोण आहे? आता तुमच्या आईला गोड वाटू हा राहिलं कोण का? आहे? आता ये गोड ये वाटू ये राहिलं? ये ये मी सून तुमची. हे बा हा. दादा, हा ही सून आहे हा आणि हिचा बाप आहे. हा आपल्या इथं राखोळी घालेली 1.5 महिन्यापासून, गरज सोडीना. राखून वाजा झालेली. दीड महिना कुठे पाहुणा राहतो का? 3 दिवस पाहुणा. अरे हा मग. त्या बापाची खुशाली विचार ना बाबा. बरं झालं? यायचं काय हा. आता? कुठं होते त्या तुम्ही? बाप आल्यावर येई का थांबणार आहे का? अहो, आता सगळ्या निघूनच जाईल. तीर्थयात्रा केल्या, मी नाही जाणार आता. हा. सगळ्या तीर्थयात्रा करून आलो. हम्म. आता इड आल्यावर फोन घेतला, नाही तर फोनच नव्हता माझ्याकडे. हा का? हा, आणि दात कुठे तुमचे? दात पडले ते आता काय हा, पडले. पार या बाई पाडले का पडले? तर नव्हता तवा गेला आणि बोचरा करूनच कोणच्या रांडाना पाठवून काय दिला. रांडकडे नव्हतो गेलो, तीर्थयात्रेला गेलो पाहिलं होतो का मी. दादा, हेच खानदान. आयला. खानदार तुला अरे रे रे. फसलं तुला हे घर द्या. पाहिलं ना, घरात तुम्ही देऊ. म्हणे हा, घेऊन जा. चांगले. घेऊन जाय तिला ए, बी नाही, हा. तू बी हा. जा. आम्ही बरं, मी काय धार्मिक म्हणतो? माणसं आहे, घेऊन जा. धार्मिक. कुंभमेळ्याला गेले हे बा, होते काय तुम्ही? ही सुद्धा मालकरी आहे, मी मालकरी आहे. मग तुम्ही 12 वर्ष गेले कुठे तिला सोडून? तीर्थयात्रेला गेलो होतो पुरं मी. एक तप करून आले ते. 12 वर्षाचं हा. पुरं एक तप करून आले. कुठे हे मला त्याच्यामुळे दात नाही दात पडून गेले त्यांचे. हम्म. दात नाही राहिले. समाधी घेते का आता? नाही नाही, आता समाधी नाही. आता काय इथं काहीच बसून एका करायचं चित्त. आता इडच बसायचं आराम. हवा जाती त्यांच्या तोंडातून आता. बरं मी काय म्हणतो, हम्म. आता आहे ना, आता तुम्ही राहू शकता. आता मी राहतो. मी आता काही नाही. आता ये आले. आता काही तुम्ही राहू टेन्शन नाही. अहो पण आम्हाला भाऊबंद आता आहे ना, आता काय राहतो ना नाही. आता- तुम्ही आहे ना आता. आता तुम्ही म्हणले तरी मला राहायचं नाही मा बापाला घेऊन इड. हा जाय जाय, जायचं 12 की, वर्षांनी चला मा दादा. बाप आला तर तू काय चीज आहे? हा
मी येणार नाही परत. अगर जीव लावला तर आमचं पाखरू जवळ येतं. 12 वर्षानं एक पोर काढून आणि निघून गेला होता. सुनकाट आल्यावर तो 12 वर्षाचं तप पुरं करून आला. तू काय चीज आहे? तू जाय, आम्ही माणसं असे तुला सांगते. कोणला आमचा लळा लागतो 12 वर्षानं जाऊन ये वय. फक्त बरं बाई. पोरं नको हातात आणू. काय झालं तो हा जसा दात घेऊन गेला आणि बिगर दाताचा आला तसं तू इकून खाटी चालली तर नाही. खाटीची. दादा मी काय म्हणते, तुम्हाला येईनी सर लळा लागला का इड? नाही मला नाही राहायचं वाटलं बाई. तू म्हणते ना चल आपण जाऊ. हे बघ आता काय वेळ, आता तो सासरा आलाय, आता तो सासू कसं चालू राहील आता, त्याच्यामुळे अडथळा नको यायला. अरे मी काय म्हणतो, कारण 12 वर्षाचा थकेल आहे ना. तुम्ही झाले रांडके भाऊ आणि पोरीला आई वाचताना रांडक करत्या का? घेऊन जायचं तर घेऊन जा. नाही तुमच्या घरामध्ये अशीच परंपरा आहे नाही तरी बायकाला सोडून राहायची. पुढचं बोल. पोरीला जाऊ दे, नको हात मारू. जावाई, जावाई, जावाई. नको मारू. पोरीला जाऊ दे. पोरीच्या अंगाला हात लावू नका. इकडे वळ. अंगाला हात लावू नको नका. मारू वय. पोरीच्या अंगाला हात पुढे लावू बोलत नका. आहे. हा? बायकोजवळ राहायचं विनीत हा? तुला. चल 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 पुढे बोलत आहे. अरे हात थू. चल चल जाऊ दे रे, चल. कायला भांडतो बाबा? जाऊ दे मोरदी त्या नादाला चुकणार आहे जाऊ दे. का? तो सासऱ्याचा जाळ झाला तिकडे आपापी नावर. जाऊ दे मोरती. हा ए, इथं भिकार तो टेन्शन तो आमच्या दारात येऊन इथं 1.5 महिना झाला पडला. अगं आई हम्म. तुझं भांडण काढल्याचे गेला नसता गेला तो. नसता ती चटीन तो करता ती चटीन. बरं झालं भांडण काढलं ती काय मरू दे. नाही, ती येईल. भांडण जर काढलं नसतं ना गेला तुला नसता. सांगतो गेला नसता. खरी गोष्ट. कसं डोकं आहे आपल्याला. नाही नाही डोकं पण चांगलं दादा- आहे तुझं. हा. पण जाऊ दे मोरदे. बटन लावायचे अजून स्टाईल गेलीच नाही का तुमची? विशाल नाही ना, ए विशाल, लावा ते बटन. लावून घे तो आता. तुझ्या बापाचा पायगुण किती आपशकुनी ये. काय ये इथं दौडून लावला सुनकट दौडून लावली. पाय गुण आता नाही. बसू देतोय अंडरपेंडी दूध. आता 1.5 महिना तूच सांगत येड होता. हम्म. माझ्यामुळे गेला ना, ती घाण गेली ना. हा मी काय म्हणतो चला घरी आई- चला. आई या बाय मी हा. काय म्हणतो तू मस्त गप्पा मारा. मी आहे ना हम्म. गावात डीजे बग्गी लावितो हम्म. मिरवणूक काढू. आता इड कुठं गप्पा मारितो आता घरीच बर जावं का? लागेल. मी सुनबाईला घेऊन येईल 8 दिवसांना. तू काहीच काळजी करू नको. चला चल.